दाखवलं जातं. स्ट्रायकरवरती फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रवीण. नॉन स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतोय रमेश. आणि एक्सलंट क्रिकेट. 6 चेंडू 19 धाब्यांची गरज आहे. चला फास्ट खेळा. 6 वाजून 33 मिनिटांचा आउटी झालाय. 6 चेंडू आणि 19 धाबा विजयासाठी गावडशी KCC 11 संघाला. कोण जिंकेल कोण हारेल सामन्यामध्ये मात्र रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल का, तशा पद्धतीचा सामना होईल का. लेफ्ट आर्म बॉलिंग पाहायला मिळते. ज्यावेळेस मात्र जबरदस्त परफॉर्म दाखवलाय. पंचांचे तत्पर आहेत. चेंडू वेळेस मात्र ऑफ स्टंपच्या जवळून गेलाय. लेफ्ट आर्म बॉलिंग पाहायला मिळते आणि आउटसाइड द ऑफ स्टंप आउटसाइड द लेग स्टंप क्रिकेटमध्ये बाईट घोषित केली जातात. मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप वरती थोडीशी मुभा असते आणि तिथे मात्र प्रवीण शफल होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. तिथून मात्र बाईटच्या ठिकाणी कॉल करण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे मिस झालाय फलंदाज प्रवीण. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 19 धाब्यांची. पहिल्या षटकाच्या ठिकाणी 10 धाबा. नंतर मात्र आपण विचार केला संतोष या ठिकाणी आपण जर पाहायला गेला त्या ठिकाणी 2.1 चेंडूंचा खेळ झालाय. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडू 19 धाब्यांची गरज आहे. लेफ्ट आर्म बॉलिंग पाहायला मिळते. मात्र सागरच्या माध्यमातून स्लोअर चेंडू फुलटा चेंडू दिलाय. इथे मात्र गॅप आहे का, झेल सुटलाय. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॅचेस विन द मॅच. टेक द कॅच विन द मॅच. लेलो कॅच जित द मॅच. छोडो कॅच हारे मॅच. आता मात्र सामन्याला कलाटणी मिळते का. धापालकामध्ये धावा आल्या त्या 13 धावा. 4 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 17 धावे. 16 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 16 धाव. 19 पाहिजे होते ना. 4 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे. धापालकावरती धावा आल्या तर 13 धावा. 4 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र विचार केला जाईल. फलंदाज प्रवीण वरती लक्ष टाकलं जाईल. मात्र चांगल्या गोलमध्ये पाहायला मिळते. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा मानस दाखवला. 2 धाबा पूर्ण केला जातात. 2 धाब्याने आपलं लक्ष सरसावलं जात आहे. धावसंख्या लागते धापालकावरती 15 धाबा. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज 15 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 3 चेंडू आणि 15 धाबा. 2 षटकार खेचावे लागतील. 1 चौकार खेचावा लागेल. 2 षटकार आणि 3 धाबा घ्यावा लागतील. तेव्हा सामना जिंकता येईल. 3 चेंडू आणि 15 धाबा. चांगला परफॉर्म दाखवला जातोय सागरच्या माध्यमातून. एक्सेलंट क्रिकेट मी म्हणेन दाखवतोय. एक्सेलंट क्रिकेटचा स्पेल दाखवला आहे मी म्हणेन. गोलंदाज संतोषनं 1 विकेट घेतली आहे आणि 3 धाबा खर्च केल्या. तिथे सामन्याला कलाटणी मिळाली. पहिल्या षटकामध्ये धाबा आला होता 8 निखिलच्या स्पेलमध्ये. दुसऱ्या षटक हाताळला संतोषनं धाबा खर्च केला. 1 विकेटचं पतन केलं आणि फक्त 3 धाबा खर्च केल्या. फुलटा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मध्ये पाहू शकाल. तिथे मात्र बाहेरच्या सेक्टरमध्ये 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न दाखवला जातो. दुसरी धाव देखील पूर्ण 2 धाब्यांनी धापालक सरसावलं जातं. धावसंख्या लागते धापालकावरती 17 धाबा. खतरा कोणत्या संघाला लागतो. यावेळेस मात्र चेंडू शिल्लक आहे 2. जिंकण्यासाठी गरज आहे 13 धाब्यांची. 2 षटकार आले तरी देखील सामना जिंकला जाऊ शकत नाहीये. कंपल्सरी चेसिंग आपला स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 13 धाबा. इथे मात्र एखादा बाईट चेंडू सामन्यामध्ये हिल करू शकतो. एखादा नो चेंडू आणि त्यावरती चौकार किंवा षटकार येते तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. लेफ्ट आर्म बॉलिंग पाहायला मिळते. शॉर्टलेस पाठवते चेंडू होता. इथे मात्र पंच सांगतात वाईट चेंडू. मी पहिलंच म्हटलं होतं सामन्याला रंगत येऊ शकते. एखादा वाईट चेंडू किंवा नो चेंडू. अभांतर धावा या ठिकाणी लगावली जाते. 2 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 12 धाब्यांची. 2 षटकार खेचावे लागतील प्रवीणला. तिथे सामना क्लोज करता येईल. 2 चेंडू आणि 12 धाबा. यावेळेस प्रेशर असणार आहे सागरवरती. प्रेशर असणार आहे तो म्हणजे प्रवीणवरती. तितका दाबा असेल क्षेत्ररक्षकांवरती आणि तितकाच या ठिकाणी दाबा असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांवरती. 2 चेंडू 12 धाबा. यास चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि चांगला परफॉर्म यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची क्रिकेटची ही पर्वणी, क्रिकेटची ही मानदिवाळी, क्रिकेटची ही पंढरी ज्यांनी ते विशेष 2019 यावेळेस मात्र खेचला चेंडू. पाहायचा षटकार 6 धावा. 5 षटकार. मी पहिलाच म्हटलं होता 3 चेंडू 13 धाव्यांची गरज होती. एखादा वाईट चेंडू आणि नो चेंडू या सामन्यामध्ये खेचू शकतो. वाईट चेंडू टाकला सागरला. नंतर 2 चेंडू 12 धावा. षटकार आला या चेंडूवरती. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा. इथे काय घडण बिघडेल, इथे काय होणार, इथे कसं काय मैदानामध्ये तळवितर चलविचर पाहायला मिळते. कधी इकडे कधी तिकडे, कधी आगल कधी बघाल, आर पार लगातार. यावेळेस मात्र क्रिकेटचा हा थरार जम्मी देवी चषक 2019 चांगला क्रिकेटचा क्लास मला मिळतो. 1 चेंडू आणि 6 धावा. फक्त टाळ्या टाळ्या आणि टाळ्या चेंडूसाठी. 1 चेंडू आणि 6 धावा. शाखेमध्ये प्रवीण 11 चेंडू आणि 36 धावा ज्याने फटकावल्या. मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेला
यावेळेस या सामन्याचा सुपर हिरो ठरतोय का गावडोशी केसीसी 11 संघाकडनं. एक चेंडू आणि साधा मी पहिलाच म्हटलं होता यावेळेस मात्र चेंडू जातो सीमारेच्या पलीकडे साधावा षटकार या सिटीचं परफेक्ट मॅन बनणार आर्मी सामन्याला या ठिकाणी कलाने दिलं. क्रिकेटचं स्ट्रक्चर क्रिकेटचं प्लॅनिंग क्रिकेटचा अभ्यास यामध्ये दाखवला जातोय मैदानामध्ये. मी म्हटलं होतं 3 चेंडू 13 धावा एखादा वाईट चेंडू एखादा नो चेंडू सामन्यामध्ये हिल करू शकतो. हा क्रिकेटचा अभ्यास आहे. सामना तिथे फिरलाय नक्कीच ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो सामन्याचा सुपर हिरो नो डाऊट प्रवीण याला सामन्याचा सामन्यामध्ये त्या ठिकाणी पुरस्कार देतील अरुण दादा कदम. या ठिकाणी टी शर्ट आणि मेडल टी शर्ट स्पॉन्सरशिप केली आहे प्रवीण हंकाळे मेडल स्पॉन्सरशिप केलंय राजेश कदम. मी पहिलाच म्हटलं 3 चेंडू आणि 13 धावा एखादा वाईट चेंडू नो चेंडू सामन्यामध्ये इन करू शकतो. आउटसाइड ऑफ चेंडू केला वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि लगातार 2 बॅक टू बॅक षटकार घेतले